स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी अंबडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि आज अतिशय महत्त्वाच्या घटकावर आपण चर्चा करणार आहोत. नोव्हेंबर 2023 याच्यामध्ये अभ्यासक्रम बदलल्यानंतर फेज 1 मध्ये जो पेपर झाला होता त्या पेपरमधील अंकगणिताच्या 20 गणितांचं स्पष्टीकरण आपण आज घेणार आहोत. स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी अंबडच्या यूट्यूब चॅनलचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचं मोफत मार्गदर्शन मिळावं हा आहे. आणि आता या तासिकेमध्ये आपण जेव्हा अभ्यासक्रम चेंज झालता तेव्हा जो फेज 1 चा पेपर झाला होता नोव्हेंबर 2023 4 नोव्हेंबर 2023 त्या पेपरचं आपण आता स्पष्टीकरण घेणार आहोत. तर अंकगणिताचे जे 20 प्रश्न आहेत त्यामध्ये आलेले त्यांचं आपण स्पष्टीकरण घेऊ. तर ठीक आहे, जास्त वेळ न घालता आपण डायरेक्टली प्रश्नांना सुरुवात करू. बघा 41 नंबरचा प्रश्न होता. एक टीव्ही एका व्यापाऱ्याने 16,920 रुपयांना विकल्यास त्याला 1,080 रुपये हानी होते. जर त्याला 1,080 रुपये नफा मिळवायचा असेल तर त्याला तो टीव्ही कितीला विकावी लागेल. बघा काय दिलं या ठिकाणी. सर्वप्रथम हानी म्हणजे तोटा. बघा मग आता सर्वप्रथम विक्री किंमत दिलेली आहे. बघा या ठिकाणी विक्री दिलेली आहे 16,920 रुपये. यामध्ये काय आहे 1,080 रुपये नुकसान आहे. म्हणजे काय त्याला 1,080 रुपये कमी मिळाले. म्हणजेच आपल्याला जर खरेदी किंमत काढायची असेल, आता इथं तोटा आहे 1,080 रुपये तोटा आहे. मग याची जर खकी काढायची असेल आपल्याला तर काय करावं लागेल. आता यांची बेरीज करावी लागेल. 0 0 0 628 म्हणजे खरेदी किंमत किती आली त्याची 18,000 रुपये ही आली खरेदी किंमत. आता काय म्हणणं आहे त्यांचं, खकी आली 18,000. तर त्यांना काय पाहिजे आता 1,080 रुपये नफा मिळवायचा आहे त्याच्यावर. म्हणजेच काय करावं लागेल याच्यामध्ये आपल्याला 1,080 रुपये मिळवावे लागतील. म्हणजेच फायनल विक्री किंमत किती येणार आहे मग 19,080 रुपये. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. बघा यामध्ये हा भाग द्यायचा राहिलेला आहे. हा 5 सेमी आहे स्लाइड मध्ये राहिलेलं आहे ते पहा. लक्ष द्या. आता यामध्ये दिलेल्या आकृतीमध्ये छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग आता हा छायांकित भाग आहे वरचा सगळा आणि याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता याच्या आकारावरून आपल्या लक्षात येईल की आता ही पण 15 ही पण 15 8 आणि 3 11 म्हणजे हे किती असणार आहे 4 हे आणि ही सुद्धा 15 म्हणजे ही आकृती चौरसाची आहे. मग आता छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचंय तर ह्या चौरसाच्या क्षेत्रफळामधून हा जो भाग दिसतो आपल्याला मधला याचं क्षेत्रफळ जर वजा केलं तर उर्वरित जे राहणार आहे ते कशाचं राहणार आहे छायांकित भागाचं क्षेत्रफळ राहणार आहे. बघा मग चौरसाचे क्षेत्रफळ किंवा याला असंही म्हणू शकतो आपण हे 5 आहे हे बाकी हे 15 हे 4 याला आपण ए नाव देऊ ह्या आकृतीला बी नाव देऊ. मग ए च्या क्षेत्रफळामधून बी चं क्षेत्रफळ वजा केलं तर आपल्याला छायांकित भागाचं क्षेत्रफळ मिळणार आहे बी चे क्षेत्रफळ. ए चौरस आहे म्हणजे बाजूचा वर्ग
15चा वर्ग वजा याचं लांबी 5 आहे, रुंदी 4 आहे, 5 चौक 20. इथं 225 आलं, वजा 5 चौक 20 म्हणजे 205 चौरस सेंटीमीटर हे आहे ह्या छायांकित भागाचं क्षेत्रफळ. अशा पद्धतीनं ह्या प्रश्नाचं सोल्युशन आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण. एक मिनिट, काय झालं? हा, पुढचा प्रश्न घेऊ आता. 80 ते 90 मधील सर्व अभाज्य संख्यांचा गुणाकार किती असं विचारले. आता 80 ते 90 मध्ये येणाऱ्या अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत सांगा बरं. कोणत्या आहेत? 83 आणि 89 यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा. 9 त्रिक 27 2 9 8 72 आणि 2 74 8 त्रिक 24 2 8 8 64 आणि 2 66 7 4 4 8 7 6 13 हा चालय 7387. हा फार सोपा प्रश्न आला होता यामध्ये की 80 ते 90 मध्ये ज्या मूळ संख्या आहे त्यांचा गुणाकार आपल्याला करायचा होता. अतिशय सिंपल असा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न बघू आपण. बघा, 1.3 मीटर बाजू असणारे चौरसाकृती 4 चौरसाकृती टेबल एकमेकांना जोडून आयताकृती टेबल तयार केल्यास त्या आयताकृती टेबलाची परिमिती किती? 1.3 मीटर बाजू आहे बघा. पहा आता नीट लक्ष द्या इकडं. असं 1.3 मीटर बाजू आहे. परत एक चौरस जोडला त्याची 1.3, परत एक चौरस जोडला त्याची 1.3, परत एक चौरस जोडला त्याची 1.3. बघा त्याची लांबी वाढत गेली परंतु रुंदीमध्ये बदल होईल का? रुंदीमध्ये बदल होणार नाही. रुंदी तीच राहणार आहे 1.3च. मग आता याची लांबी किती झाली? मग हा झाला आता आयत. ही आकृती झाली आयताची. त्याची आपल्याला परिमिती काढायची. मग आयताची परिमिती शोधण्यासाठी आपल्याला लांबी माहिती असणं आवश्यक आहे. लांबी काय आहे? 1.3 गुणिले 4 13 52. 1.3 म्हणजे 5.2 मीटर ही आली लांबी. आणि रुंदी बदललेलीच नाहीये, ती तेवढीच राहिलेली 1.3 मीटर. आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी असं सूत्र आहे. 2 कंसात 5.2 अधिक 1.3. बघा मग 2 गुणिले 2 आणि 3 5, 5 आणि 1 6, 6.5 बेपंचे 10 हातचा आला 1 बेसाय 12 आणि 1 13.1 स्थळानंतर आन्सर किती आलं मग? 13. ऑप्शन काय झालं रे? 13 52 5.2 अधिक 1.3 6.5 गुणिले 2 13 ना. चला याचे ऑप्शन या ठिकाणी थोडे रॉंग आलेले आहेत पर्याय. याचं परिमिती किती आली मग त्या टेबलाची? 13 मीटर. नेक्स्ट एक्झाम्पल. बघा एक पदावली दिलेली आहे आपल्याला.
5.2/3 वजा 2.5/6 वजा 3.1/12 याचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. जेव्हा आपण अशी पदावली सोडवतो सर्वप्रथम काय करायचं, त्या पदावली पूर्णांकयुक्तचं अंशाधिक मध्ये रूपांतर करू. 3×5=15 17/3 वजा 6×2=12 12×5 17/6 वजा 12×3=36 36×1 37/12 अशा पद्धतीने त्याची मांडणी झाली. आता आपल्याला छेद समान नाहीये, छेद समान करायचा याचा, तर सर्वात मोठ्या छेदामध्ये रूपांतर करू शकतो आपण. 12 मध्ये उर्वरित छेदाचं रूपांतर करता येईल आपल्याला. याला 4 ने गुणावं लागेल, म्हणून याला पण 4 ने गुणायचं. 6×2=12 याला पण 2 ने गुणावं लागेल. हे याच्यातच रूपांतर केलं त्याचा काही प्रश्न नाही. 17×4=68/12 वजा 17×2=34/12 वजा 37/12. 3 12 ऐवजी 1 12 लिहिले. 68 वजा 34 वजा 37. पहा पुढं आता 68 मधून 34 गेले, 8 मधून 4 गेले 4, 6 मधून 3 गेले 3. 34 वजा 37 छेदस्थानी आहेत 12. मग आता या ठिकाणी याला प्लसचं चिन्ह आहे, याला मायनसचं आहे. जेव्हा विरुद्ध चिन्ह येतात तेव्हा क्रिया वजाबाकीची होते. 37 मधून 34 गेले 3 आणि 3/12 उत्तराला चिन्ह मायनस. 3×1=3 3×4=12. फायनल आन्सर आलं -1/4. अशा पद्धतीने या पदावलीचं सोल्युशन आपल्याला करता येईल. व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचे सोल्युशन बघू शकता, वहीमध्ये नोंद करून घेऊ शकता. याचं कारण असं आहे, हे परीक्षेला आलेले प्रश्न आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न पुढील परीक्षेला येत असतात. त्यामुळे याचा सराव होणं खूप आवश्यक आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू आपण. एका चौरसाचे व आयताचे क्षेत्रफळ समान आहे. जर चौरसाची प्रत्येक बाजू 42 मीटर असेल व आयताची रुंदी 28 मीटर असेल तर आयताची परिमिती किती असेल? बघा लक्ष द्या. आता या गणितापुरता विषय आहे. एक चौरस आहे, त्याचं क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ असं त्यांचं म्हणणं आहे. हा नियम नाही, हे फक्त ह्या गणितापुरता विषय आहे. मग चौरसाची बाजू दिली आपल्याला, त्याच्यावरून त्याचं क्षेत्रफळ काढता येईल. मग चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बघा मग आता 42 गुणिले 42 पहा आता या ठिकाणी चौरसाचं क्षेत्रफळ किती येईल बघा, 1764. तेच कोणाचं क्षेत्रफळ असणार आहे? आयताचं क्षेत्रफळ. आणि त्याची रुंदी दिली, मग आपल्याला त्याची परिमिती शोधायला सांगितली, त्याच्यासाठी लांबी शोधावं लागेल अगोदर. मग आपण आता सूत्र मांडू. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. 1764 बरोबर लांबी गुणिले रुंदी किती आहे? 28. मग 28 गुणिले इकडे आल्यावर भागिले होतील. 1764 भागिले 28. पहा आता 7 ने भाग देऊ पहिल्यांदा. 7 चौक 28, 7 दोन्ही 14, खाली राहिले 3, 7 5 35, खाली राहिले 1, 7 दोन्ही 14, 4 सह 24, खाली राहिले 1, 4 त्रिक 12. लांबी किती आली? 63 मीटर आणि रुंदी किती आहे? 28 मीटर. आता काढायची आपल्याला आयताची परिमिती. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी.
2 कंसात 63 अधिक 28, 2 गुणिले 8 आणि 3 11, हातचा आला 1, 6 आणि 3 9, बे 1 बे, बे 9 18. फायनल आन्सर किती आलं मग? 182 मीटर. अशा पद्धतीचे प्रश्न असतात, काही जास्त अवघड नसतं. आपण जर नियमितपणे सराव केलेला असेल तर हे परीक्षेला आलेले प्रश्न आहेत. याच धर्तीवर आपला पेपर सुद्धा याच्यानंतरचा येत असतो. चला पुढचा प्रश्न. बघा, इंग्रजी व विज्ञान विषयात मिळून एकूण किती गुण मिळाले? हा स्तंभ दिलेला आहे इथं एक. मग इंग्रजी विषयाचे गुण बघू आपण किती आहेत. बघा, इंग्रजीचे गुण किती दिसायला लागलेत आपल्याला? 80. आणि विज्ञानचे गुण किती दिसतात आपल्याला? 60. विज्ञानचे 60. दोन्ही मिळून किती झाले मग? 140. असं अतिशय साधं आणि सोपं गणित होतं. जे नव्याने 2 घटक आलेले आहेत, कोणाचे प्रकार आणि डाटा ॲनालिसिस, त्याच्यात आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत. फार सोपे असे प्रश्न त्याच्यावर येत असतात. चला नेक्स्ट. प्रविशाल कोणाचे माप खालीलपैकी कोणते आहे? प्रविशाल कोणाचं माप काय आहे? 180 अंशापेक्षा जास्त व 270 अंशापेक्षा कमी. हे त्याचं उत्तर आहे. ते डायरेक्ट त्याचं माप माहिती असणं आवश्यक आहे. ते जर पाठ असेल तर तुम्हाला त्याची काही अडचण येणार नाही. बघा, 7/13ला 25/26 मधून वजा केल्यास काय मिळेल? पहा, 25/26 वजा 7/13 असा अतिशय साधा सोपा प्रश्न आहे. अपूर्णांकाची वजाबाकी. याचं 26 मध्ये रूपांतर करू. याला 2 ने गुणू. अंशाला देखील 2 ने गुणावं लागेल. वजा 14/26. 2 26 ऐवजी 1 25 मधून 14 गेले. किती राहतील खाली? 11. काय आला आन्सर मग? 11/26. अतिशय साधा आणि सोपा प्रश्न होता. बघा, असे प्रश्न फायनल एक्झामला येत असतात. बघा, एका विक्रेत्याने काही लिंबे 5 रुपयाला 7 रुपयाला 5 लिंबे याप्रमाणे खरेदी केले व 3.5 रुपयाला 2 लिंबे याप्रमाणे विकले असता अशा प्रकारे 100 लिंबे विकल्यानंतर किती लाभ किंवा हानी होईल? म्हणजे नफा किंवा तोटा काढायचा आहे आपल्याला. पहा, आता या ठिकाणी काय दिलंय? एकूण लिंबे आहेत आपल्याकडं 100. चला खकी काढू आपण. खकी बरोबर 7 रुपयाला 5 लिंब घेतले. बघा, 7 रुपयाला 5 लिंब. मग 1 लिंबू केवढ्याला घेतलंय हे शोधू आपण. पाच एक 5, राहील 2.0, 5 चौक 20, 1.40 रुपये. आणि एकूण लिंब किती आहेत? 100. 140 गुणिले 100, 140, 2 0.2 स्थळानंतर खरेदी किंमत किती आली? 140 रुपये. आता विकी शोधू आपण. 3.5 रुपयाला 2 भागिले 2, बे 1 बे, खाली राहिले 1, बे 7 14, खाली राहिले 1, बे 5 10, 1.75 ला 1 गुणिले 100. ही विक्री किंमत येत आहे 175,00,20. विकी किती आली? 175. खरेदी आली 140.
मग आता 175 मधून 140 वजा केले म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, 35 रुपये लाभ मिळणार आहे. 35 रुपये लाभ, पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. सात अंकी मोठ्यात मोठी व 8 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती? बघा, 8 अंकी लहानात लहान, विशिष्ट अंकी लहानात लहान संख्या लिहित असताना डावीकडून पहिला अंक 1 घ्यावा, उर्वरित अंक 0 घ्यावे असा नियम आहे. मग पहिला अंक 1 घेतला, उर्वरित अंक अजून आता 7 अंक कमी पडले, 1 2 3 4 5 6 7, ही झाली 8 अंकी लहानात लहान संख्या. आणि 7 अंकी मोठ्यात मोठी, 7 अंकी मोठ्यात मोठी, विशिष्ट अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहिताना प्रत्येक अंक 9 घ्यावा. मग 7 अंकी मोठ्यात मोठी लिहायची 7 वेळेस 9, 1 2 3 4 5 6 7, यांची करायची बेरीज. 9 9 9 9 9 9 9 1 असा पर्याय कोणत्या ठिकाणी दिसतो आपल्याला? इथे एक राहायला लिहायचा, पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, याचा आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करून त्याची बेरीज करायची आपल्याला. बघा, 5 अधिक, आता या ठिकाणी 77/10 याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे. हा शून्य काढला, पॉईंट 1 ने इकडे सरकला, 7.7 अधिक, हा शून्य काढला, पॉईंट इथं सरकला, 0.7 अधिक, 3 शून्य कटले, पॉईंट 3 ने डावीकडे सरकला, 0.077. अशा याची आपल्याला आता बेरीज करायची. तर बघा, आता याची बेरीज करत असताना 5 लिहिले, खाली आता दशांश नाही म्हणून दशांश द्यायचा, समोर एक शून्य द्यायचा, दशांश खाली दशांश, इकडं 7.7, दशांश खाली दशांश, 0.7, परत दशांश खाली दशांश, 0.077, इथं काही नाही म्हणजे 0, इथं काही नाही म्हणजे 0, यांची करायची आपल्याला बेरीज. 7 7 7 आणि 7 14, हातचा आला 1, 7 आणि 5 12 आणि 1 13. याचं ऑप्शन या ठिकाणी थोडं रॉंग झालेलं आहे. 13.477 ही या अपूर्णांकाची बेरीज येणार आहे. पुढचं उदाहरण, सर्वात लहान विषम मूळ संख्या व सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या यांची बेरीज किती? बघा, सर्वात लहान विषम मूळ, सर्वात लहान विषम मूळ संख्या, सर्वात लहान सममूळ संख्या असते 2, सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती येणार आहे? 3. आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती आहे? 97. यांची बेरीज किती येईल मग? 100. हे आहे त्याचं उत्तर.
राहून देऊ थोडा वेळ. बघा या ठिकाणी एक प्रश्न आहे, या आकृतीतील कोणाचा प्रकार कोणता? अशा प्रकारचा जो कोण आहे कोणता असणार आहे? हा विशाल कोण. हे फार सोपा प्रश्न होता. नेक्स्ट, एका कुटुंबाचा मासिक खर्च खालील प्रमाणे आहे. खाण्याचा खर्च 9,378 रुपये, शिक्षण 3,780, वाहतूक 2,817 आणि विविध खर्च 4,388. तर या परिवाराचा एकूण मासिक खर्च जवळच्या हजारात लिहा. अगोदर टोटल खर्च किती झाला ते पाहू आपण. बघा 9,378 अधिक 3,780 अधिक 2,817 अधिक 4,388 यांची बेरीज करू. 8 आणि 7 15 आणि 8 23, हातचे आले 2, 7 आणि 2 9 आणि 8 17 आणि 1 18, 18 आणि 8 26, हातचे आले 2, 3 आणि 2 5 आणि 7 12, 12 आणि 8 20 आणि 3 23, हातचे आले 2, 9 आणि 2 11 आणि 3 14 आणि 2 16 आणि 4 20, 20,363. आता 20,363 हे 21,000च्या जवळ असतील का 20,000च्या जवळ असतील? तर हे 20,000च्या जवळ असतील. इथं 300 ऐवजी 500च्या पुढची संख्या असती तर ते 21,000चे तिथं गेले असते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते अपूर्णांक सममूल्य नाहीत? बघा याचं सिम्प्लिफिकेशन जर केलं 3 साय 18 3 दाय 20 किंवा मग एक मिनिट सायत्रिक 18 6 35 3/5 3/5 हे सममूल्य आहे. याचं 4 पंचे 20 4 7 28 सेम आले, हे सुद्धा सममूल्य आहे. इथं बघा 3 दोन्ही 6 3 त्रिक 9, याचं होतच नाहीये सिम्प्लिफिकेशन. 9 1 9 9 दोन्ही 18 1/2 आलं. 36 1 36 36 दोन्ही 72, हा सुद्धा सममूल्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी वर जे अपूर्णांक आहेत ते सममूल्य नाही. बघा या अपूर्णांकांचा चढता क्रम ओळखा. म्हणजे सर्वात छोटा अपूर्णांक यातला कोणता आहे तो सगळ्यात अगोदर पाहिजे. आता एक मिनिट बघा, हे 5.50 आहे, 0.05 0.55 हा सगळ्यात छोटा अपूर्णांक या ठिकाणी आहे 0.005. आणि हा नंबर 1 ला कुठे बघायचं? कुठं आहे नंबर 1 ला? पर्याय क्रमांक 1 वर, आणि हेच आपलं उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा. 5 मीटर 8 सेंटीमीटर. आता 5 मीटर म्हणजे किती होणार आहे? 5 मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर. आणि इथं 8 आहे, 500 अधिक 8 किती होणार आहे? 508. पण इथं काय दिलंय? 580. हे ऑप्शन काय असणार आहे मग? चुकीचं असणार आहे. त्यानंतर 7 मीटर 55 सेंटीमीटर. 7 मीटर म्हणजे 700 मीटर आणि 7 मीटर म्हणजे 700 सेंटीमीटर आणि 55 सेंटीमीटर मिळवलं. त्याच्यात 755 सेमी पाहिजे होतं, इथं 7,055 आहे. हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे. आपल्याला बरोबर ऑप्शन ओळखायचे. 2 किमी 70 2 किमी 70 मीटर, 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर झालं, अधिक 70 मीटर. याचं उत्तर यायला पाहिजे होतं 2070, पण इथं 270 आहे.
हे सुद्धा चुकीचं आहे, म्हणजे आपोआपच पर्याय क्रमांक 4 बरोबर असणार आहे. तरी बघू आपण. 6 किलोमीटर म्हणजे 6000 मीटर अधिक 11 मीटर, म्हणजेच फायनल आन्सर काय आहे? 6011 मीटर हे योग्य उत्तर आहे त्याचं. चला पुढचा प्रश्न. तीन घंटा अनुक्रमे 9, 12 आणि 15 मिनिटांच्या अंतराने वाजतात. त्या सकाळी 8 वाजता एकत्र वाजतात, तर त्यानंतर त्या एकत्रितपणे केव्हा वाजतील? असा प्रश्न आहे. असा घंटा, सिग्नल असे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा त्याचा लसावी काढायचा असतो आपल्याला. 9, 12 आणि 15 याचा लसावी काढू. पहिल्यांदा तिन्हीला कशाने भाग जातो ते बघू आपण. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचे 15. आता भाग जाणं बंद झालं, मग लसावी किती यायला लागला बघा. 3 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5. 3 त्रिक 9 गुणिले 5 चौक 20. 20 9 180. हे तिन्ही पण मिनिटे आहेत. आलेलं उत्तर सुद्धा काय असतं मग? मिनिटे. आलेलं उत्तर सुद्धा वर जे एकक असतं तेच त्या लसावीला एकक आपल्याला द्यावं लागतं. मग 180 मिनिटे. मग याचं तासात रूपांतर जर केलं आपण तर किती व्हायला लागलं? 3 तास. म्हणजे 3 तासानंतर वाजणार आहे एकत्रितपणे. मग सुरुवातीला केव्हा वाजले? सुरुवातीला 8 वाजता. त्यामध्ये 3 तास मिळवले. 8 आणि 3 11. म्हणजे त्यानंतर केव्हा वाजणार आहे मग ते? सकाळी 11 वाजता. बघा, अशा पद्धतीनं नोव्हेंबर 2023 फर्स्ट फेजमध्ये जी प्रश्नपत्रिका आली होती त्यामधल्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. याच्यानंतरच्या तासिकेमध्ये जानेवारी 2024 मध्ये जी प्रश्नपत्रिका आली होती त्यामधल्या अंकगणित या विषयाचं स्पष्टीकरण घेण्यात येईल. स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवोदयचं आणि स्कॉलरशिप परीक्षेचं मोफत मार्गदर्शन मिळावं हा आहे. त्याकरिता सर्वांनी वारंवार चॅनल बघत राहा. त्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे नवोदय आणि शिष्यवृत्ती विषयीचं मार्गदर्शन मिळणार आहे. धन्यवाद.